नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काही आपण स्क्रीनवरती इमेज दाखवत आहोत, तर नक्की पहा. आजपासून जुलै महिन्याचे हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. जुलै महिन्याचा 13वा हप्ता आहे. तारीख घोषित झालेली आहे. जुलै महिन्यांच्या हप्त्यासंदर्भात लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी. 12 जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये वाटप झालेले आहेत. लाडक्या बहिणींना 2,100 रुपये वाटप होणार आहे. तर अशा प्रकारचे अनेक पोस्टर दाखवून सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती अनेक लाडक्या बहिणींना फसवण्याचं, चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे आणि लाडक्या बहिणी देखील अशा व्हिडिओज मोठ्या संख्येने पाहत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती, तर या प्रकारचे व्हिडिओ जरी आले तरी अजून कोणतीच घोषणा झालेली नाही आहे. अजून सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जून महिन्याचाच हप्ता वितरण सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचलेला नाही आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या हप्त्या वितरणाची बात तर सोडाच. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जून हप्ते वितरण पूर्ण झाल्याशिवाय जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा होणे कठीण आहे. तर यावेळी पहिल्यांदाच इतर महिन्यांच्या तुलनेत जून महिन्याच्या हप्ते वितरणास खूपच विलंब झाला, जास्त दिवसांचा कालावधी लागला आणि अजून देखील मोठ्या संख्येने अजून महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत जून महिन्याच्या हप्त्यापासून अजून वंचित आहेत, त्यांना देखील हा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये मिळून जाणार आहे. DBTमध्ये तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे ही प्रोसेस हळूहळू होत आहे. त्यामुळे अनेक सोशल मीडिया आहेत तर यांच्या माध्यमातून, व्ह्यूजच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार आहेत. अशा प्रकारची घोषणा 3,000 रुपये जुलै महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. अशा प्रकारचे थंबनेल्स दाखवून व्हिडिओच्या माध्यमातून चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, अशा प्रकारच्या चुकीच्या मेसेज असतील किंवा चुकीच्या बातम्या असतील तर त्या पाहू नका. अजून तशी घोषणा झालेली नाही आहे. जून महिन्याचंच हप्ते वितरण अजून बाकी आहे. मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांचं अधिकृत ट्विटर पेज आहे, मुख्यमंत्र्यांचं अधिकृत ट्विटर पेज आहे, यूट्यूबचं चॅनल आहे किंवा प्रेस कॉन्फरन्स आहे. तर याच्या माध्यमातून ते घोषणा करतील, अधिकृत GR येईल आणि त्यानंतर जो हप्ते वितरणासंदर्भातली प्रोसेस आहे ती सुरू केली जाते. आता याचा परिचय तुम्हाला आहेच. त्यामुळे साधारणतः जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भात निर्णय होईल आणि पुन्हा ऑगस्ट महिना देखील या हप्ते वितरणासंदर्भात उजाडू शकतो. परंतु पुढच्या हप्त्यापेक्षा जून महिन्याचा हप्ता पात्र लाडक्या बहिणींना मिळणं गरजेचं आहे. अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजून जून महिन्याचाच हप्ता आलेला नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चुकीच्या मेसेजपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. मोठ्या प्रमाणावरती चुकीची माहिती देण्याचं काम सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, जून महिन्याचे हप्ते वितरण अजून चालू आहे. जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात शासनामार्फत कोणतंच परिपत्र किंवा कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे याचबरोबर लाडक्या बहिणींना जो लाभ दिला जातो 1,500 रुपये, तर याच्यावरून 2,100 रुपये देखील अजून करण्यात आलेला नाही आहे. सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे, यामध्ये देखील 2,100 रुपये लाभ करण्याचा विचार सध्या सरकारचा नाही आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.